नमस्कार. आज आहे विजयादशमी दसरा. अश्विन शुद्ध दशमी म्हणजे दसरा म्हणजेच विजयादशमी. हा दिवस शुभ मानण्यात येतो. हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. ह्या शुभ मुहूर्तावर मंगलमय कामे हाती घेतली जातात. लहान मुलांकडून सरस्वती देवीचे पूजन करून त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ केला जातो. प्रभू रामचंद्राने रावणाचा वध करून विजय संपन्न केला. तो या दिवशी रावणाच्या 10 शिरे हरण केले. त्यामुळे या दिवसाला दशहरा म्हणतात. कालांतराने दसरा हे नाव पडले आहे. महिषासूर राक्षस आपल्या दुष्ट स्वभावामुळे सर्वांना त्रास देत होता. त्यामुळे अष्टभुजा देवीने अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंत त्याच्याशी युद्ध करून त्याला ठार केले. हा दिवस मिळविल्यामुळे या दिवसाला विजयादशमी म्हणतात. पांडवांचा अज्ञातवास संपला म्हणून त्याच दिवशी शमीच्या डोलीत ठेवलेली शस्त्रे त्यांनी बाहेर काढली व शमी वृक्षाचे पूजन केले. या दिवशी घरातील ग्रंथांचे, पोथ्यांचे, हत्यारांचे, राजचिन्हांचे पूजन करावे. या दिवशी शुभ पवित्र संकल्पना करावी व तो आयुष्यभर पाळावा. सन्मार्गाने वाटचाल करून जीवनात सुख शांती प्राप्ती करावी. गावाजवळील शमी वृक्षाची पूजा करावी. दसऱ्याच्या दिवशी पहाटे सुगंधित उटणे लावून स्नान करावे. नवीन कपडे व अलंकार घालून सरस्वती व ग्रंथांचे पूजन करावे. सायंकाळी आपट्याची पाने लुटावीत. आपट्याच्या पानांना सोने म्हणतात. इष्टमित्रांना सोने वाटून घरी आल्यावर बहिणीकडून किंवा पत्नीस पतीस ओवाळावे. दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन केले जाते. या दिवशी सरस्वतीचे प्रतीक म्हणून घरातील ग्रंथ, पोथी यांची पूजा केली जाते. घरातील लहान मुले पाटीवर सरस्वतीचे चित्रे काढून किंवा श्री सरस्वती नमः असे पाटीवर लिहून सरस्वतीची पूजा करतात. घरात सरस्वतीची मूर्तीचीही पूजा करतात. सरस्वतीचे पूजन हे खूप महत्त्वाचे आहे. सरस्वतीचे पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी उत्तरपूजा करावी आणि नंतर मूर्तीचे विसर्जन करावे. त्यासाठी मूर्तीचे विसर्जनवर अक्षदा वाहाव्यात. आज दसरा असल्यामुळे सोने माझे मिस्टर घरी घेऊन आले. ते ओवाळून आम्ही आत घेतो असं आमच्याकडे पद्धत आहे. आधी देवांना सोने वाहतो, नंतर सगळ्यांना मग सोने देतो. तर असा आम्ही दसऱ्याचा सण साजरा केला. आमच्या कुटुंबियाकडून सर्वांना विजयादशमी दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना हा सण आनंदात ऐश्वर्यात जाओ हीच सदिच्छा. अंबे माता की जय. सरस्वती माते की जय.